श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 4. श्री गणेशाय नमः. ऐशी शिष्याची विनंती ऐकुणी सिद्ध काय बोलती. साधू साधू तुझी भक्ती प्रीती पाओ गुरुचरणी. ऐक शिष्य चुडामणी धन्य धन्य तुझी वाणी. आठवतसे तुझ्या प्रश्नी आदि मध्यावसानक. प्रश्न केला बर्वानिका सांगेन तुझ विवेका. अत्रि ऋषीच्या पूर्वका सृष्टी उत्पत्ती पासोणी. पूर्वी सृष्टी नव्हती काही जलमय होते सर्वा ठाई. अपनारायण म्हणून या पाही वेद बोलती याची कारणे. उदक अपनारायण आपण सर्वा ठाई वासपूर्ण. बुद्धी संभवे प्रपंच गुण अंड निर्मिले हिरण्यगर्भ. तेची ब्रह्मांड नाम जाहले रजोगुणे ब्रह्मायसी निर्मिले. हिरण्यगर्भ नाम पावले देवता वर्ष एक होते. तेची ब्रह्मांड देखा फुटून या शकले झालीस द्वेका. एका आकाश एक भूमिका होऊनी ठेली शकले दोन्ही. ब्रह्मा तेने उपजोन रचिली 14 भुवने. 10 दिशा मानस वचन कमळा काम क्रोधादी सकळ. पुढे सृष्टी रचावयासी सप्तपुत्र उपजवी मानसी. नामे सांगीन परियेशी 7 जन ब्रह्मपुत्र. मरीची अत्रि अंगिरस पुलस्य पुलह क्रतु वशिष्ठ. सप्तपुत्र झाले श्रेष्ठ सृष्टीकर्ता ब्रह्मा जाण. सप्त ब्रह्मपुत्रामधील अत्रि तेथून या पीठ गुरुसंतती. सांगेन ऐक एकचित्ती सौभाग्यवंता नामधारका. अत्रि ऋषीची भार्या नाम तिचे अनुसया. पतिव्रता शिरोमणिया जगदंबा तेची जाणा. तिचे सौंदर्य लक्षण वर्णू शके ऐसा कोण. जिचा पुत्र चंद्र आपण तिचे रूप केवी सांगो. पती सेवा करी बहुत समस्त सुरवर भयभीत. स्वर्गेश्वर्य घेईल त्वरित म्हणून या चिंतिती मानशी. इंद्रादी सुरवर मिळूनी त्रिमूर्ती पाशी जाऊनी. विनविताती प्रकाशोनी आचार अत्रि ऋषींचा. इंद्र म्हणे स्वामिया पतिव्रता स्त्रियानुसया. आचार तिचा अगम्य काय सांगतो विस्तारोनी. पती सेवा करी भक्तिसी मनोवाक्याय मानसी. अतिथी पूजा महाहर्षी विमुख नवे कवने काळी. तिचा आचार देखुनी सूर्य भीतसे गगनी. उष्ण तिची लागे म्हणूनी मंद मंद तपतसे. अग्नी झाला अतिभीत शीतळ असे वर्तत. वायू झाला भयचकित मंद मंद वर्ततसे. भूमी आपण भिवूनी देखा नम्र झाली तिची या पादुका. शाप देईल म्हणून ऐका समस्त आम्ही भीतसो. नेनो येईल कवन स्थान कवन देवाचे हिरोण. एखाद्या ते वर देताची जाण तोची आमुते मारू शके. त्यासी करावा उपाय तू जगदात्मा देवराय. जाईल आमचा स्वर्ग ठाय म्हणून या तुम्हा सांगो आलो. न कराल जरी उपाय यासी सेवा करू आम्ही तिसी. तिच्या द्वारी अहर्निशी राहू चित्त धरुणी. ऐसे ऐकुणी त्रयमूर्ती महाक्रोधे कांपती. चला जाऊ पाहू कैशी सती पतिव्रता म्हणताती. व्रतभंग करू तिसी ठेवूनी येऊ भूमीशी. अथवा वैवस्वतालयाशी पाठवू म्हणून निघाले सत्व पाहाव्या सतीचे. त्रयमूर्ती वेश धरिती भिक्षुकाचे आश्रमा आले अत्रीचे. अभ्यागत होऊनी ऋषी कराव्या गेला अनुष्ठान. मागे आले त्रयमूर्ती आपण अनुसयाची आश्वासून. अतिथी आलो आपण म्हणती. शुद्धे करून या बहुत पिडोन आलो आम्ही अतिथी. त्वरित द्यावे सती अन्न अथवा जाऊ अनिका ठाया. सदा तुमच्या आश्रमात संतर्पण अभ्यागत. ऐकली आम्ही कीर्तिविख्यात म्हणून या आलो अनुसये. इच्छा भोजन दान तुम्ही देता म्हणून ऐकले आम्ही. ठाकून या आलो याची कामी इच्छा भोजन मागावया. इतुके ऐकून अनुसया नमन केले अतिविनया. बैसाकार करून या शालन केले चरण त्यांचे. अर्घ्यपाद्य देऊनी त्यासी गंधाक्षदा पुष्पेशी. सवेशी म्हणतेशे हर्षी अगोरण सारीजे. अतिथी म्हणती ते वेळी करुणिया आलो आपण अंघोळी. ऋषी येती भोवतावेळी त्वरित आम्हाशी भोजन द्यावे. वासना पाहुनी अतिथी ते काय केले पतिव्रतेने. ठाये घातले त्वरिते केला तेथे बैसकार. बैसवून या पाटावरी घृतिसी पात्र अभिदारी. घेऊन आली आपण क्षीरी शाकपाक ते वेळी. तिसी म्हणती आहो नारी आम्ही आथती आलो दुरी. देखुनी तुझे रूप सुंदरी अभिष्ट मानशी अनेक वसे. नग्न होऊन आम्हाशी अन्न वाढावे परियेशी. अथवा काय निरोपदेशी आम्ही जाऊ नाही तरी. ऐकुणे अतिथेचे वचन अनुसया करी चिंतन. आले विप्र पाहाव्या मन कारणिक पुरुष होतील. पतिव्रता शिरोमणी विचार करी अंतकरणी. अतिथी विमुख तपोहानी पती निरोप केवी उल्लंघू. माझे मन असे निर्मळ काय करील मनमत खळ. पतीचे असेल तपफळ तारील मज म्हणत असे. ऐसे विचारुणी मानशी तथास्तु म्हणे तयाशी. भोजन करा स्वचित्तेशी नग्न वाढीन म्हणत असे. पाकस्थान जाऊन आपण चिंतन करी पतीचे चरण. वस्त्र फेडून आली नग्न म्हणे अतिथी बाळे माझी. नग्न होऊन सती देखा
घेऊन आली अन्नोदका. तव तेची झाली बाळका, ठायांपुढे लोळती. बाळकी देखुनी अनुसया भयचकित होऊन या, पुनरपी वस्त्रे नेसून या आली तया बाळकापाशी. रुदन करीती तिन्ही बाळ, अनुसया राहावी वेळोवेळ. क्षुधार्त झाली केवळ, म्हणून याकडे घेतसे. कडे घेऊन या बाळकाशी, स्तनपान देतसे हर्षी. एका सोडून एकाशी, निवारण करी क्षुधेचे. पाहे ना नवल काय घडले, त्रयमूर्तीचे बाळके झाले. स्तनपान मात्रे क्षुधा गेली, तपफळ केले पतिव्रतेचे. ज्याचे उदरी 14 भुवन, सप्तसमुद्र वडवाग्नी जान. त्याची क्षुधा निवारण, पतिव्रता स्तनपान मात्रे. चतुर्मुख ब्रह्मयाशी, सृष्टी रचने अहर्निशी. त्याची क्षुधा स्तनपानीशी, केवी झाली निवारण. बाळाक्ष कर्पूर गौर, पंचवक्त्र काळाग्निरुद्र. स्तनपान करावी अनुसया सुंदर, तपस्वी हो अत्रियेसा. अनुसया ऐशी अत्रीची रमणी, न होती मागे ऐकली कवनी. त्रयमूर्तीची झाली जननी, ख्याती झाली त्रिभुवनी. कडे घेऊन या बाळकाशी, खेळवितेसे तिघांशी. घालुनी बाळका पाळणेशी, पर्येदे गायी तये वेळी. पर्येदे गायी नाना परी, उपनिषदार्थ अतिकुसरी. अति उल्हासे सप्तस्वरी, संबोखितसे त्रियमूर्तीसी. इतुके होता तये वेळी, मध्यान्हकाळी अतिथी वेळी. अत्रि ऋषी अति निर्मळी, आला आपुले आश्रमा. घरात आला अवलोकित, तव देखुनी अनुसया गात. कैची बाळे ऐसे म्हणत, पुसतसे तये वेळी. तिने सांगितला वृत्तांत, ऋषी ज्ञाने असे पाहत. त्रिमूर्ती हेची म्हणत, नमस्कार करीतसे. नमस्कारिता अत्रि देखा, संतोष विष्णू वृषनायका. आनंद झाला चतुर्मुखा, प्रसन्न झाला तये वेळी. बाळे राहिले पाळणेशी, निजमूर्ती ठेले सन्मुखेशी. साधू साधू अत्रि ऋषी, अनुसया सत्यपतिव्रता. तुष्टलो तुझ्या भक्तीशी, वर माग जे इच्छिशी. अत्रि म्हणतसे सतीशी, जे वांछिशी ते मागा आता. अनुसया म्हणे अत्रीशी, प्राणेश्वरी तुची होशी. देव पातले तुमचे भक्तीसी, पुत्र मागा तुम्ही आता. तिघे बाळका आमच्या घरी, राहावे आमुच्या पुत्रापरी. हेची मागणी निर्धारी, त्रिमूर्ती असावे एकरूप. ऐसे वचन ऐकोणी, वर दिदला मूर्ती तिन्ही. राहती बाळके म्हणूनी, आपण गेले निजालयाशी. त्रिमूर्ती राहिले तिचे घरी. अनुसया पोशी बाळकापरी, नामे ठेविले प्रीती करी. त्रिवर्गापरियेसा, ब्रह्मामूर्ती चंद्र झाला. विष्णुमूर्ती दत्त केवळा. ईश्वरा ते दुर्वास नाम ठेविले, तिघे पुत्र अनुसयेचे. दुर्वास आणि चंद्र देखा, उभे राहुणी माता भिमुखा. निरोप मागती कौतुका, जाऊ तपा निजस्थाना. दुर्वास म्हणे आहो जननी, आम्ही ऋषी अनुष्ठानी. जाऊ तीर्थे आचरणी, म्हणून या निरोप घेतला. चंद्र म्हणे आहो माते, निरोप द्यावा आम्हा त्वरिते. चंद्रमंडळी वास अमुते, नित्य दर्शन तुम्हा चरणी. तिसरा दत्त विष्णुमूर्ती, असेल तुम्हा ते धरुणी चित्ती. त्रिमूर्ती निश्चित म्हणून सांगती, हे मनी धरावे तुम्ही. त्रयमूर्ती तोची जाण दत्त, सर्व विष्णुमय जगत. राहील धरुणी तुमचे चित्त, श्री विष्णुमूर्ती दत्तात्रेय. त्रयमूर्ती ऐक्य होऊनी, दत्तात्रेय राहिला आपण. दुर्वासचंद्र निरोप घेऊन, गेले स्थाना आपुलाले. अनुसयेच्या घरी देखा, त्रयमूर्ती राहिली मूर्ती एका. नाम दत्तात्रेय एका, मूळपीठ श्री गुरुचे. ऐसे परी सिद्ध देखा, सांगे कथा नामधारका. संतोष करून या प्रश्न ऐका, पुसतसे सिद्धाशी. दत्तात्रेयाचा अवतारू, सांगितला पूर्वापारू. पुढे मागती अवतार झाले गुरु, कवने परी निरोपावे. विस्तारुणी बाळकाशी, सांगावे स्वामी प्रीतीसी. श्री गुरुमूर्ती अवतार झाले कैसी, अनुक्रमे निरोपावे. म्हणे सरस्वती गंगाधरू, पुढील कथेचा विस्तारू. ऐकता होय मनोहरू, सकळाभीष्टे लाधती. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो. श्री नरसिंह सरस्वती पाख्याने सिद्धनामक धारक संवादने त्रयमूर्ती अवतारधार कथनम नाम चतुर्थोध्याय. श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.